पाटेसरांनी माझ्याकडे ही जबाबदारी दिली ती मला पार पाडण्याचं आवश्यक आहे. माझ्याकडचा विषय दिला 10 पारमिता घेण्यासाठी. तर आजची ही तिसरी पारमिता आहे. त्या पारमितेचं नाव आहे नेखम्म पारमिता. नेखम्म म्हणजे ग्रहत्याग. आता आजच्या व्याख्यानामध्ये ग्रहत्याग कोण करतं, कशासाठी करतो, त्याला काय कारण आहेत आणि ग्रहत्यागाचे प्रकार किती आहेत, याचा उद्देश का असतो ग्रहत्यागाचा, याबाबत आपण थोडं विश्लेषण करूया. याच्यासाठी बरेचसे पुस्तकं चाळावं लागतात. काही पुस्तकामध्ये फक्त थोडक्यातच त्याची व्याख्या आणि त्याचं वर्णन केलेलं असतं, परंतु त्याचा सविस्तर अर्थ हे समजण्यासाठी अनेक पुस्तकाला चाळत जावं लागतं. तशा प्रकारचं वाचून बना आपल्या पुढे जास्तीत जास्त त्याची माहिती ठेवण्याचे मी प्रयत्न करत आहे. नेखम्म हे पाली शब्द आहे. निष्क्रमण मराठीमध्ये अर्थ होतो आणि त्याचा खरा अर्थ म्हणजे ग्रहत्याग होतो. बरं, ग्रहत्याग हा करण्याचा उद्देश काय असतो, कोण करतो, कशासाठी करतो, हा हे प्रश्न त्याच्याबरोबर राहतातच ना. ग्रहत्याग करणं म्हणजे आप्तेष्ट, संपत्ती, प्रिय मित्र, कुटुंबीय यांचा त्याग करून जाणं. बरं, असं काय झालं असतं त्यांना त्याग करायला, त्यांना सोडून जावंसं का वाटतं? जेव्हा त्यांच्या भवांगामध्ये, त्यांच्या मनामध्ये जी सत्य शोधण्याची बीजं पेरली असतात आणि हे ऐहिक जीवन जे आहे हे दुःखमय आहे. त्या दुःखमय जीवनामधून कामलोकामधलं जीवन हे दुःखमय आहे. हे दुःख प्रत्येक ठिकाणी ग्रस्ती राहिल्यानंतर दुःख होतं. हे दुःखातून मुक्ती होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर धम्माची बीजं अगोदरच त्यांच्या मनामध्ये असतात पेरलेली आणि त्या उद्देशानं जातो. मात्र मन हे सगळ्यात चांगलं आणि वाईट आहे. म्हणून धम्मपदाची पहिली गाथा जी आहे, मनोपभंगमा धम्मा मनोमयास मनोसेठ. मन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि सगळ्याच चांगल्याचं आणि वाईटाचं तेच मूळ आहे. त्या मनामधले जे केलेले कर्म असतात, त्यांनी चिंतलेलं असतं, त्यांच्यामधून ते कर्म होतात आणि त्या कर्माचं सुख किंवा दुःख भोगत असतो. मग फायनली आपण विचार करत असताना सुखही काही चिरकाल टिकत नाही आणि दुःखही चिरकाल टिकत नाही. त्याच्यावर मात करण्यासाठी जे चिरकाल काय टिकतं म्हणजे निब्बाण आहे, ते चिरकाल टिकतं. आणि माणसाला जन्म कशाचा घ्यायचा असतो, त्या मनामुळेच जे काही कर्म निर्माण होतात, त्या कर्माचे विपाक असतात. त्या कर्माच्या विपाकामुळे, त्याच्या रिझल्ट्समुळे त्यांना ते सतत दुःख भोगावं लागतं आणि याच्यावर त्याला मात करून बाहेर जावंसं असा विचार करतो. मग ज्यांच्या मनामध्ये बोधिसत्व जे म्हणतो, अनेक बुद्धाच्या काळामध्ये त्यांनी अभ्यास केलेला असतो आणि त्या अभ्यासामधून त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या भवांगामध्ये हे बीज पेरले असतात की हे दुःख आहे, दुःखाचं निवारण करण्यासाठी मार्ग शोधला पाहिजे, म्हणून ते प्रयत्नशील असतात. म्हणजे निखम्म म्हणजे ग्रहत्याग करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये अगोदरच ती बीज पेरली पाहिजे की दुःखाचा शोध घेतला पाहिजे, मला दुःखापासून मला मुक्ती मिळाली पाहिजे, मी दुःखावर मात करण्यासाठी गेलं पाहिजे. मग हे केलं त्या ध्येयानं जेव्हा त्याचं मन प्रेरित होतं तेव्हा तो सगळ्या ह्या गोष्टीला त्याग करतो, सगळं सोडून देतो. त्याच्यामध्ये त्यागाची भावना निर्माण होते आणि मग आपल्या अपतेष्टांना सोडून देतो. आता हे निखम्म बोधिसत्वाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर अनेक जन्मामध्ये जातककथाचा अभ्यास करतो, त्यावेळेस बोधिसत्वानं निखम्म म्हणजे ग्रहत्याग अनेक जन्मामध्ये केलेला असतो. आणि हे ग्रहत्याग करणं म्हणजे पारमिता पूर्ण करणं. पारमिता म्हणजे काय, हे संसार, त्याची व्याख्या बरीच वेगळ्या प्रकारे केली आहे. हे भवसंसार पार करून जाण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात, प्रयत्न नाही हो, दृढ निश्चय आहे. आणि वेगवेगळ्या योनीमध्ये त्या विश्वाचं सगळं ज्ञान त्यांना घ्यायचं असतं, ते बोधिसत्व असतात. मग अनंतपदाच्या लालसेनं, अनंतपदाच्या उद्देशानं जे कोणी लोक जात असतात त्यांचे सुद्धा निखमच असतं. घरामधून ग्रहत्याग करून आपले आपतेष्ट, स्वकीय या सगळ्यांना सोडून जाणं इतकं काही साधं सोपं नसतं. त्यांच्याशी आपला असलेला चिपकाव किंवा अटॅचमेंट हे सोडणं म्हणजे एवढं सोपं नाहीये. त्या सगळ्यावर मात करून जाणं, त्यावेळेस त्यांच्या मनाचा किती निग्रह असेल, किती मोठं अधिष्ठान असेल, याचा विचार केला पाहिजे. आणि कोणत्याही गोष्टी अधिष्ठानाशिवाय होत नाहीत. म्हणून आता हे निखम्म म्हणजे ग्रहत्याग. ग्रहत्याग किती प्रकारचे असतात? ग्रहत्याग हे
खालीलप्रमाणे दिल्लीत मी सांगतो. आता इतके म्हणून सांगता येणार नाही, बरेचसे आहेत. तर जे ध्येय असतं की निब्बान प्राप्त करायचं असतं, त्याच्या उद्देशानं सर्वसामान्य ग्रस्ती किंवा धम्माचं ज्ञान घेण्यासाठी बाहेर राहून जे करतात, मॉन्क किंवा नन किंवा घरीच राहून सुद्धा ते करणारे असतात, ते एक ले फॉलोअर्स म्हणायचं. त्यांचं सुद्धा निकम असं म्हटलं, त्याला आउटवर्ड निकम म्हटलेलं आहे. आणि इनवर्ड म्हणजे जे आर्य पुरुष असतात, आर्य पुरुष म्हणजे स्वतःपती, सकदागामी, अनागामी, अरंत, मार्गस्थ, फलस्थ, असे आर्य अठ्ठपुरुष पुगला म्हणतात ना. तर यांच्यासाठी इनवर्ड म्हणलेलं आहे त्यांना. इनवर्ड म्हणजे काय, हे बाहेरच्या ह्याच्यातून. पहिले आउटवर्ड म्हणजे बाहेर जगाचा अभ्यास करतात, वेगवेगळ्या ध्यान साधना वगैरे बाहेरचे करून त्याला रूप ध्यान करून जात असतात. आणि 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्समध्ये रूप ध्यान म्हणजे ब्रह्मलोक झालं, शिलाचं पालन म्हणजे देवलोक झालं, शिलाचं पालन नाही केलं म्हणजे अपाय लोकात वगैरे वगैरे म्हणतो आपण, ते असू द्या तोपासून नाही. मग यांचा उद्देश असतो की सगळ्या लोकांच्या पलीकडे जायचं असतं. त्याच्यासाठी जे केलेलं असतं, आर्य पुगल म्हणजे इनवर्ड, आउटवर्ड म्हणजे जे काही हे झाले असतात, भिक्खुनी झालेले असतात आणि ध्यान करणारे लोक असतात, हे ग्रहत्याग करून आपल्या अपतिष्ठांना सोडून बाहेर जाऊन राहतात, त्यांनाच निखम म्हणतात. मग हे कुठं राहतात, एक मोनास्ट्रीमध्ये राहणं, जंगलात राहणं, अरण्यक वगैरे म्हणतात, आणि त्या ठिकाणी. मग आता गृहस्थीमध्ये राहून त्यांना हे जीवन जगता येत नाही का? हो, जगता येते, ध्यानाची पाती करता येते, मात्र अल्टिमेट हे ते करता येत नाहीये. घरी राहिल्यानंतर जबाबदाऱ्या येत असतात, जबाबदाऱ्यातून मुक्त होऊन मी बाजूला राहील म्हटलं होत नाहीये. त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचं अटॅचमेंट असतं, आणि त्या अटॅचमेंट मधून हे सगळे तिथून बाहेर पडू शकत नाहीत तेवढे. म्हणून त्यांना ग्रस्तीच संन्यास घेणंच आवश्यक आहे. ग्रस्ती जीवन सोडून त्याग करणं हे आवश्यक आहे. बुद्धांनी हे सांगितलेलं आहे. मग आता हे तिथं गेल्यावर त्यांना काय करायचं असतं, शील समाधी पंया वगैरे आपण म्हणत असतो, शीलाचं तर पालन करावंच लागतं. आणि हे प्रज्ञा मिळवणं म्हणजे सत्याची जाण होणं, सत्य जाणून घेणं, याच्यासाठी त्यांना अल्टिमेट सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. मग हे जाणून घेण्यासाठी काय नेमकं आहे, बुद्धांचा धम्म काय आहे, बुद्धाची टीचिंग काय. बुद्धाची टीचिंग भरपूर मोठी आहे, त्याच्यात सांगायला म्हणजे आपण अनेक पाकळ्या विषय हे केल्या तर भरपूर आहे. परंतु प्रामुख्यानं ती लक्षणं म्हणजे कोणतं, अनिच्छ, दुःख आणि अनर्थ. आता हे दुःखामध्ये पुन्हा त्यांनी हे दुःखाची व्याख्या केलेली आहे की 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत. मग 4 आर्य सत्यामध्ये पुन्हा ते पटीचे समुत्पाद, दुःखाला कारण आहे वगैरे सगळ्यांनाच माहिती आहे, काय बोलत नाही. आणि तिसरं जे आहे ते आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे. आणि त्या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सतीपठ्ठांमध्ये सांगितलं की एकायनोमग्गो, हाच एक मार्ग आहे की ज्या मार्गानं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला सम्यक संबोधी प्राप्त होत असते. सम्यक संबोधी म्हणण्यापेक्षा अनंत पद प्राप्त होत असतं, दुःखाची मुक्ती मिळत असते. म्हणजे ह्या तिन्हीवर भर दिल्यानंतर म्हणजे काय, ही लक्षणं, 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, याचा त्यांना ते अभ्यास करतात बाहेर जाऊन. मग गुरुकडे, शिष्याकडे राहून ते प्रकारचे विनयाचे नियम तिथं फॉलो करायचे असतात. ग्रस्ती राहून ते नियमाचे नियम पालन करू शकत नाहीये. हे नियम पाळणं अनिवार्य असतं त्यांना, म्हणून ते नियम पाळतात त्या ठिकाणी जाऊन. त्या ठिकाणी गेल्यानंतर जे दुःखाचे मूळ आहेत, राग, दोष, मोह, ते मूळ ह्याच्यावर मात करण्यासाठी आणि त्यांच्याकडे जे असतात ते काय करतात, 4 आश्रव आहेत, 5 निवर्ण आहेत, 10 संयोजन आहेत. हे 10 संयोजन एक पार केल्यानंतर निब्बाणाला प्राप्त होत असतो. आणि हे करण्यासाठी त्या स्टेप्स आहेत. मग ह्या स्टेप्स म्हणजे तिथं ध्यानाच्या स्टेप्स म्हणूया आपण. पहिलं ध्यान आहे समत ध्यान आहे, आणि दुसरं विपश्यना ध्यान. अनेक लोकांनी अनेक हे केले, तर साधू संत पुरुष बरेच जातात, मात्र हे जे बुद्धांनी सांगितलेलं ध्यान हे त्यांच्याकडे नाहीच होत. मग समत ज्ञान म्हणजे आपल्या मनामध्ये हे जे विकार जडलेले असतात, जीवन नकोसं झालेलं असतं, नेहमी अनस्टेबल केलेलं असतं, आपली जीवनचर्या बदललेली असते, माणसाची पर्सनॅलिटी बदलली असते. आणि ह्या पर्सनॅलिटीमुळे काय करायचं असतं, त्याच्यामध्ये हे जे शॅलो रुटेड म्हणजे कमी ह्याच्यावर संस्कार झालेले असतात, जे खोलवर रुजलेले नाहीत, तात्काळ काढता येतं काही थोड्या प्रयासानं, अशा प्रकारचे जे विकार असतात, त्या विकाराला काम, छंद, खिन्न विद्ध, उदच्च कुकुच्च,
आणि का उद्याचे कुपीचं थिन्नमिद उद्याचे कुकूचं आणि विचिकिच्छा आणि एक राहिलंय. अशा प्रकारचे हे 5 निवरण असतात, तर त्याचे खोलवर रूट गेलेले नसतात. त्या ठिकाणी मनाची एकाग्रता केल्यानंतर ते नष्ट होतात. हे नष्ट केल्यानंतर त्यांना जे रिद्धिबल प्राप्त होत असतात मनाच्या एकाग्रतेमुळे, मनाची पॉवर त्या ठिकाणी वाढत असते. मग ह्याला पहिलं ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं ध्यान म्हणतात. त्याच्याबाबत मी मागच्या वेळेस मी बोललेलं आहे. कुणाची शंका असेल तर मला विचारा. याच्यात आपण गुरफटून पडण्यापेक्षा पुढचा आपण आजचा विषय निकम्म आहे, आपला ग्रहत्याग करायचा आहे आणि फलप्राप्ती कशी करून घ्यायची त्याच्याकडे जाणार होतं. तर हे जे ध्यान करतात आणि दुसरे 4 आश्रव आहेत. 4 आसव म्हणजे त्या ठिकाणी आपल्यामध्ये टॉक्झिन्स असतात, त्याच्यामुळे सुद्धा शारीरिक आणि मानसिक विकार वाढलेले असतात. आणि हे जे शॅलो रुटेड म्हणजे जास्त खोलवर रुजलेले नसल्यामुळे मनाच्या एकाग्रतेमधून ते पण आपल्याला नष्ट करता येतं. मग ते पहिलं ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं ध्यान असं म्हणतात. मग आपण एक पाहतो की काही जरी तरी भिक्खू फार समतेमध्ये राहतात. समत ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की सम करणे, समतोल करणे, समानतेमध्ये आणणं. आपल्या मनामधले जे विकार असतात ते आपल्याला नेहमीसाठी चंचलता आणतात, आळस आणतात, राग आणतात. त्याच्यामुळे एखाद्याबद्दलचा क्रोध निर्माण होत असतो, अनेक होत होतं. आणि काम करायचं असेल तर आळस येतं, डायव्हर्ट होतं मन. अशा प्रकारच्या विकाराला मात करण्यासाठी मनाची एकाग्रता झाली. तसं उन्हाळ्यामध्ये सूर्य जास्त तापल्यानंतर सगळं गवत जळून जातं, कारण त्याचे मूळ आधी खोलवर गेलेले नसतात. आपल्यामध्ये जे विकार असतात निवरणाचे, हे 5 निवरण कामछंद, व्यापाद, थिन्नमिद, उदच कुकुच आणि विचिकिच्छा, हे जे 5 असतात ते ह्या मनाच्या एकाग्रतेमुळे नष्ट होतात, जळायला लागतात, शांत होतात. त्याच्यामुळे काय होतं, मग माणसाला शांतता येते मनामध्ये. आणि ह्याच्यात डेप्थ मध्ये गेल्यानंतर शांतता झाल्यानंतर त्यांचं शांत झालं मन झाल्यानंतर सत्य जाणण्यासाठी मनाची त्याची विचलितपणा शांतपणा होतो. म्हणून हे समथ या शब्दाचा अर्थ की शांत करणं, समपातळीत करणं, हे करणं म्हणजे काय, सगळं शांत करणं. बरे शांत झाल्यानंतर माणूस पुन्हा पुन्हा क्रेविंग किंवा दुःखाकडे जातं. ते यावेळेस दुःखाकडे जात नाहीये. याकडे दुःखाकडे झाल्यानंतर शांत होत असतं. काही झालं तरी शांत विचार करतो. आणि शांत विचार करण्यासाठी आता हे बंधनं जे आहेत सगळे त्यांनी बंधनं तोडून तो बाहेर काढल्यामुळं शांत प्रकारे तो आपलं ध्यान करू शकतो. मात्र या ठिकाणी काय केलं असतं, शारीरिक आणि मानसिक जे अटॅचमेंट हे लालसा आहेत, त्यांना फक्त जीवन जगायचं असेल, ते फक्त अभिधम्माचा अभ्यास करून त्यांना सत्य जाणायचं असतं. मग समाधी मार्ग आहे. हे करण्यासाठी हे समतेमध्ये आल्यानंतर, समथ केल्यानंतर, ध्यान कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर, विकार त्याचे निवरण नष्ट झाल्यानंतर शांत होतो. हे शांत करण्यासाठी काय होतं, त्याच्यामध्ये पहिलं ध्यान, मनाची एकाग्रता वाढते. नंतर खोलात गेल्यानंतर वितर्क, विचार, प्रीती, सुख जे म्हणतो ना, अशा प्रकारचे हे मन विचलित करणारे जे विकार आहे ते शांत झाले, नष्ट झाले. मग त्या ठिकाणी मैत्ता भावना वाढत असते, मैत्री भावना वाढत असते. प्रत्येकाविषयी आणखीन खोल गेला की करुणा वाढते. आणखीन खोलात गेल्यानंतर त्या ठिकाणी मुदिता वाढते. मुदिता वाढल्यानंतर ते उपेक्षा झाली की हे तिसरे ध्यान झाले. आणि चौथ्या ध्यानापर्यंत गेल्यानंतर मग तो टर्न होतो, इकडे विपश्यनेकडे टर्न होतो. हे सगळे बाह्य होते, बाह्य हे होते, सगळं ध्यानाचे बाह्य भाग होते. आता विपश्यने केल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक जन्मापासून, अनेक कालापासून त्याच्यामध्ये जे काही विकार जडलेले आहेत, त्या विकाराला आपण 10 विकार असं म्हणूया, 10 फेटर्स किंवा 10 संयोजन. सक्काय दिठ्ठी म्हणजे काय, जे आहे मी ठरवतो. आता माझ्या वडिलांनी सांगितलं, आई वडिलांनी सांगले माझ्या, ते केलंच पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. बुद्ध धम्म संघ, त्याच्यावर विश्वास असा काही नाही. सक्काय दिठ्ठी म्हणजे जे नाही त्याच्यावर खरं आहे अशा प्रकारची मिथ्या दिठी घेऊन जायचं. विचिकिच्छा म्हणजे नको तिथे डाऊट घ्यायचा अशा प्रकारच्या प्रत्येकावर. आणि दुसरं शीलवत्त परामर्श, रिट्स अँड रिच्युअल्स म्हणजे आपण कर्मकांड करतो अशा प्रकारचं. दुसरा कामराग, सेन्शुअल डिझायर. हेच तर महत्वाचं आहे ना. त्या लोकांमध्ये त्यांच्या सेन्शुअल डिझायरच जास्त असतात. मानसिकतेमध्ये सेन्सेशन आलं की ते असं मला पाहिजे, तसं पाहिजे, अशा प्रकारचे असतात.
याला सेन्शुअल डिझायर किंवा कामराग म्हणतात. पथिक म्हणजे अयोनिसो मनसिकार, म्हणजे राग येणं, दोष येणं, चुकीच्या मार्गाने विचार करणं. मनशिकार म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि सगळं सत्य काय आहे ते जाणण्यासाठी विचार करणं. अयोनिसो मनशिकार म्हणजे जे नाही त्याच्याबद्दल उलट रागात येणं, हे करणं, अशा प्रकारचं अकुशल चित्ताची अवस्था आहे ते. यालाच काय म्हणतो तर पटिग म्हणत असतो. रूपराग म्हणजे माझा जन्म आता देवलोकातच झाला पाहिजे. 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स मध्ये रूप देवलोक म्हणजे ब्रह्मलोक म्हणतात आपण. हे 3 ध्यान 4 ध्यान केल्यानंतर त्याचे परिणाम म्हणून त्यात ते काय होतं, ब्रह्मलोकामध्ये 16 प्रकारच्या लोकांमध्ये तो जन्म होत आहे. अशा प्रकारची इच्छा बाळगणारे असतात काहीतरी. अरूप राग म्हणजे अरूप ब्रह्मलोकात निर्माण होणं. आकाशानंचायतन, वियानानंचायतन, अकिंचनायतन, नेवसंया नानसंयतन, अशा प्रकारच्या 4 लोकांमध्ये याच्या प्रकारची ही ध्यान भावना करत असेल राहत असतं. आणि 8वा जो आहे ते युगो असतो, त्याच्यामध्ये त्याला मान म्हणतात. मी आहे, त्याचा गर्व नष्ट झालेला नसतो, अशा प्रकारचे आहे. उद्धचे म्हणजे रेस्टलेसनेस असतो, चंचलता असते मनाची, अस्वस्थ मन असतं, अशा प्रकारचं हे 9वं आहे विकार. आणि अविजा म्हणजे सगळं काही जे आहे ते अज्ञानामध्ये होतं. तर या ठिकाणी हा साधक निखम करतोय, साधक म्हणा किंवा जो बोधिसत्व आहे तो घरातून निखम करून जातो. तर ह्या मार्गानं त्याचं ध्येयच असतं ते 10 प्रकारचे फेटर्स किंवा संयोजन असतात ते नष्ट करायचे. पहिले 3 काढून टाकले, सकाळ दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलमत्त, प्रामस. हे जेव्हा काढून टाकत असतो, ध्यान करतोय, वरचे तर निवर्ण जळालेले असतात, नष्ट केलेले असतात, आता आपल्या विपश्यनेच्या माध्यमातून आपल्या आत जात असतो. इनसाइट मेडिटेशन म्हणतो. तर शरीराचं सगळं स्कॅनिंग करतो. मग त्याची कॅरेक्टरिस्टिक्स असती की वेय होणं, उदय होणं, नष्ट होणं, उदय होणं, नष्ट होणं. म्हणजे जसजसे विकार असतात ते विकार वर येतात, निघून जातात, वर येतात. आता बरेचसे आपण विपश्यना मेडिटेशनचे ग्रुप असल्यामुळे विकार मध्ये मधले वर येतात आणि निघून जातात, याच्याकडे तटस्थतेनं बघणं. आता तटस्थतेनं बघायचं म्हणजे जाणीव करून घ्यायचं, म्हणजे नेमकं काय करायचं. हे संयोजन जे असतात बाहेर येतात, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ते कॅरेक्टरिस्टिक्स कडे आपण बारकाईनं ऑब्झर्व केलं पाहिजे. फक्त घाणीच्या बैलासारखं मी फक्त संवेदना पास करतो, अहो ते संवेदना पास केल्यानंतर पास होतातच, जोपर्यंत त्याच्यावर चिंतन करणार नाही तुम्ही. नेमकं माझ्या शरीरात असं का होतं, कशामुळे होतं, त्याचं अनालिसिस जेव्हा तुम्ही करता, त्याचा खरा आनंद त्या विपश्यनेचा आपल्याला इथं मिळायला लागत असतो. माझ्या शरीरामध्ये काय होतं, कधी कधी बाण आल्यासारखं होतं, टोचल्यासारखं होतं, दुखायला लागतं. हे कशासाठी आहे, तर हे शारीरिक किंवा मानसिक अशा प्रकारचे माझ्याकडे विकार जमा झालेले असतात आणि खूप खोलवर गेले आहेत. मात्र ते कुठं असतात, माझ्या भवांगामध्ये म्हणतात. भवांग म्हणजे काय, भव म्हणजे संसार. या संसारामध्ये पुन्हा पुन्हा मला जन्म घेण्यासाठी जे कारणीभूत असतात, जे कारण असतात, ते कारण माझं मन आणि 5 इंद्रिय सलायतन म्हणतो, त्याच्यामधूनच अनेक प्रकारचं मध्ये अनेक प्रकारचे याचा विचार करून मनाने आणि 5 इंद्रियाचे जे काम असतात त्या 5 इंद्रियामध्ये केलेले असतात, ते साठवले असतात, त्याच्याप्रती तुमची आसक्ती वाढलेली असते. मात्र ते तिथं तसेच थांबत नाही. शांतपणे एखाद्या जंगलात जाऊन शांत बसला तरी तशा प्रकारचा वेळ उदय चालू असतो. आणि त्याच्यामुळं जे हाती घेतलं काम असतं ते सुद्धा सोडून तुम्हाला दुसरीकडे जायला भाग पडत असतं. अशा प्रकारचे मग ते तुम्हाला त्रास देणारा मार सुद्धा असतो. अशा प्रकारचे हे संयोजन सुद्धा असतात. याच्यावर तुम्हाला मात करण्यासाठी त्या ठिकाणी दुसरं शस्त्र दिलंय, अधिष्ठान. म्हणजे तुम्ही जागरूकता तिथे असलं पाहिजे, तुमचं अधिष्ठान असलं पाहिजे. मग जागरूकता म्हणजे सती. जागरूकता असल्यामुळे काय होतं, पटकन लक्षात येतं. जागरूक सतत खरं जागरूक असाल, ध्यान साधना करत असता की अरे माझ्यामधला अशा प्रकारचा विकार आता उदयास आलेला आहे, त्याच्यामुळं मला माझ्या देहापासून प्रवृत्त करत आहे. माझं इथं अधिष्ठान असलं पाहिजे. मी त्याच्या कचाट्यात जायला नको आहे, पटकन सावध राहिलं पाहिजे. आणि आपलं जे काम आहे त्या संवेदना पास होतात, ते फक्त बघायचं तर कटाक्षानं. म्हणजे हे डाटा शरीरात काय चाललाय, हे सगळा डाटा तुम्ही गोळा करायचा असतो. हे गोळा केल्यानंतर त्याचं अनालिसिस, माझ्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं शिलाच्या मध्ये, की हे प्रत्येक ठिकाणी तेच 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 पुन्हा पुन्हा येत असतं.
निकम्म करणं म्हणजे ग्रहत्याग करायचं, आणि ग्रहत्याग केल्यानंतर नेमकं काय करायचं? मी फक्त वनात जंगलात जायचं आणि विपश्यना करायची म्हणजे काय करायचं? भिक्षाटन करायचं आणि ध्यान करायचं, एवढंच आपल्याला माहित आहे. मग विपश्यना करायची नेमकी काय करायची? तर जे सत्य जाणण्यासाठी काय घडत आहे ते वेदनेच्या माध्यमातून मला ते पुन्हा 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 तपासलं पाहिजे. हा प्रोसेस कसा होतोय? मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं, पुन्हा रिपीट करतोय. जेव्हा एखादी वस्तू पाहिली असते, ऐकली असते, स्पर्श केलेला असतो, चव घेतली असते, किंवा मनामध्ये विचार आलेले असतात, डोळ्यांनी पाहिलं असतात, अशा प्रकारचे आलंबनं कर्मरूपानं असतात. आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स प्रमाणे किंवा त्याच्या गुणधर्म म्हणून उदयास येणं, नष्ट होणं, उदयास नष्ट होणं, हे आलंबन आहेत. हे तुम्हाला तुमच्या मनाची एकाग्रता जेव्हा असते, जागरूकता जेव्हा असते, तर तो प्रोसेस कसा होतोय हे जरा शांतपणे ऐका, जरा पूर्ण लक्ष देऊन ऐका याच्याकडे. म्हणजे नेमकं काय होतंय? जेव्हा कोणती घटना घडत असते की कोणती संवेदना जागा होत असते, ते एक माध्यम असतं शरीरात चाललेलं. मग त्या संवेदनेला धरल्यानंतर त्या संवेदनेचा स्पर्श होतो. अगं मूर्ख, काय हो? मग याचा जेव्हा स्पर्श होतो, त्या वेदना कशा असतात? सुखद, दुःखद, असुखद, अदुःखद, आणखीन दुसऱ्या प्रकारच्या असतात. एकूण 5 वेदना असतात. आपल्याला बऱ्याचशा लोकांना 3च माहीत असतात, सुखद, दुःखद, असुखद, अदुःखद. आणि बाकीच्या असतात मानसिक वेदना असतात. त्या वेदनेला सोमनस्स आणि दोमनस्स अशा प्रकारच्या ज्या वेदना होत असतात, सेन्सेशन होतं. तर ह्या वेदनाचा स्पर्श झाल्यानंतर ते कोणतं आहे काही नाही, संज्ञा म्हणजे जाणीव होती त्या ठिकाणी संज्ञेचं येतं. त्या संज्ञा आल्यानंतर त्याबरोबरच मग आता खरी समाधीचं काम नाही ना येतं. मला उपस्थित समाधीचं काम करत. लवकर लवकर. अहो तुमचं म्यूट करावं मॅडम, तुमचं काय ते माईक बंद करा. माईक बंद करा जरा. हे जेव्हा तुम्हाला त्याची जाणीव व्हायला लागली की समाधी त्या ठिकाणी येते, मनाची एकाग्रता येतं. आपण समाधी 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 म्हणतो, आणि मी तुम्हाला समर्थ म्हटलेलं आहे. समर्थ म्हणजे समाधी. या समाधीची कॅरेक्टरिस्टिक्स काय हो? समाधीची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे फोर्स आहे, ती एक एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे. ती जेव्हा त्या शरीरामधून पूर्ण पास होत असते, संवेदनेच्या माध्यमातून जात आहे. परंतु ह्या समाधीला काय आहे? त्या समाधीला काय आहे? तिला पाय आहेत मात्र डोळे नाहीत. ती आंधळी आहे. त्याच्या डोळे म्हणून समाधी आणि सती म्हणजे जागरूकता, हे दोन्ही एकमेकाला एका नाण्याच्या 2 बाजू म्हणतो आपण, तशा प्रकारच्या एकमेकाला सोडून राहू शकत नाहीत. परंतु दोन्हीची वर्किंग ही भिन्न आहे, एकच वर्किंग नाही. सती समाधी एकाग्रता ही ज्या ठिकाणी होती त्याला आपण इंग्लिशमध्ये वन पॉइंटेडनेस म्हणतो. जसं वन पॉइंटेड म्हणजे काय? अंतर्गोल भिंग सूर्यप्रकाशावर पुढे धरल्यानंतर त्याचे प्रकाश किरण जेव्हा एका पॉइंटवर केंद्रित होतात, कॉन्सन्ट्रेट होतात, त्यावेळेस त्याचा काय जळायला लागतो तो सरफेस त्या पॉइंटच्या ठिकाणी. अशाच रीतीने एखाद्या वस्तूवर आपण किंवा एखाद्या बाबीवर जेव्हा मनाची एकाग्रता करतो, तेव्हा जे तुम्हाला डिस्टर्ब करणारे असतात, काय म्हणतात, निवर्ण, ते नष्ट होतात. हे होत ते काय करतात? नष्ट करून टाकतो. मग सती त्या ठिकाणी जिथं तुमचा डिफाईलमेंट्स आहे, तुमच्या संवेदनेमध्ये ज्या ठिकाणी काही तुमच्या शरीरामधला विकार असेल, त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं सेन्सेशन तुम्हाला दिसत असतं, जाणवत असतं. ते सेन्सेशन जाणवलं असतं, त्या ठिकाणी सती जाते. मग ते कशा प्रकारचं आहे, काय आहे, ऑटोमॅटिक फेनॉमेना असतो. त्याच्या रिडिंग घेत असते सगळ्या. त्या रिडिंग घेतल्यानंतर हा जो डाटा कलेक्ट केलेला असतो, हा डाटा पुन्हा त्या प्रज्ञेकडे दिला जातो. आता इथपर्यंत काय झालं? शिलाचं पालन केलं, समाधी केली, एकदम त्याचा डाटा म्हणतो ती माहिती गोळा केली. आता खरं प्रज्ञेकडे गेल्यानंतर आता हे डाटा कोणत्या प्रकारचा असेल हो? हा डाटा कसा असेल तर श्रुतमय पैया म्हणतो, चिंतनमय पैया म्हणतो, आणि भावनामय पैया. आता हे 3 प्रकारच्या जे प्रज्ञा असतात, तर ह्या प्रज्ञेचे भाग कशामुळे केले? तो डाटा कोणत्या प्रकारचा आपण बाहेरचं ऐकलं, वाचलं, बोललं किंवा कसं तसं ऑब्झर्व केलं आहे, त्याला काय म्हणतो? श्रुतमय पैया. ऐकलेलं असेल, वाचलेलं असेल, म्हणजे बरेचसे 5 इंद्रियानं जे काही काम केलेलं असतं, त्याच्यातून काय केलं असतं, त्या 5 इंद्रियाचे कर्म किंवा तो डाटा आपण प्रज्ञेकडे देतो, त्याला काय म्हणतो आपण? श्रुतमय पैया म्हणतो. आणि दुसरा जो डाटा असतो चिंतन पैया, ते विचार स्वतः करतं, आणि ह्या डाटा घेऊन
तो प्रज्ञेकडे चिंतन करून जात असतो. अशा प्रकारचा डाटा माहिती प्रज्ञेकडे गेल्यानंतर प्रज्ञेचं काम काय असतं? प्रज्ञेचं काम असतं की त्याचं विश्लेषण करणं, अनालिसिस करणं. सगळं जसं तुमच्याकडे दही दिल्यानंतर त्याला घुसळून लोणी करता, लोण्याचं तूप करता, अशा रीतीनं जी माहिती तुमच्याकडे पुरवलेली असते पुन्हा सतीनं म्हणजे जागरूकतेनं, समाधीनं, या दोघांच्या एकत्रितपणानं हे भिन्न भिन्न आपले कामं करून जेव्हा ही माहिती तिथं दिली जाते त्यावेळेस त्याचं विश्लेषण केल्यानंतर तुम्हाला सत्य जाणायला लागतं की अरे मला हे अशामुळे झालेलं आहे आणि ह्याच्यातलं हे सत्य आहे. म्हणून अशा प्रकारच्या ह्या प्रोसेसमधून जेव्हा बोधिसत्व ध्यान साधना करत असतात तेव्हा सत्याची जाणीव होत असते. मग मला ही सत्याची जेव्हा जाणीव होत असते तेव्हा तो बोध होतो, तेव्हा त्याला अंगीकारायचं का बाहेर सोडून द्यायचं? तर ते सत्य जाणणं हेच माझं पहिलं कर्तव्य आहे ना, हेच माझं पहिलं ध्येय आहे ना, मला सत्य जाणायचं. सत्य जाणून हे सगळं विकारी आहे, चुकीचं आहे म्हटल्यानंतर तुम्ही ते करणार नाहीत. मग याच्यासाठी हेच सांगितलंय ना बुद्धांनी जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन केलं, ते प्रवर्तन केल्यानंतर काय म्हणतात, हे अनालिसिस इतर धर्मियांना कुणालाही सांगितलं, हे जो प्रोसेस असतो, ही जी प्रोसेस म्हणजे माहिती असते, हे करायचं अनालिसिस करायचं असतं. म्हणून बुद्ध त्यावेळेस म्हणतात हे केल्यानंतर जेव्हा प्रज्ञेच्या माध्यमातून त्यांना अशा कशा स्टेप्स असतात म्हणून बुद्ध काय करत असतं धम्मचक्र प्रवर्तनामध्ये काय म्हणतात, पुब्बे अननसुत्तेसु धम्मेसु चक्षु उदप्पादि ज्ञान उदप्पादि पञ्या उदप्पादि विद्या उदप्पादि आलोक उदप्पादि. म्हणजे ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या सगळ्या स्टेप्सच्या पाठीमागं प्रज्ञा निर्माण झाली की म्हणजे काय झालं, काय होतं, चक्षु उदपादी, मला आता काय होते, दिव्य चक्षु मिळाले. म्हणजे काय झालं, मी डाटा गोळा केलो, मला आता ही मेथड सापडलेली, मला त्याचं आता कसं करायचं पुढे हे मला फॉर्म्युला सापडला. ते फॉर्म्युला कसं केलं त्यानं, त्या फॉर्म्युल्यामध्ये काय केलं, चक्षु उदपादी, मला त्या दृष्टी आली आता त्याच्यावर कसं काय माहिती गोळा करायची, ते चक्षु उदपादी. ज्ञान उदपादी, ते ज्ञान झालं मला त्याच्यातून प्राप्त, हे काय आहे कसं आहे. मग प्रज्ञा जागा झाली म्हणजे विस्डम जागा झालं, त्याचं अनालिसिस मी करायला लागलो असतो. अनालिसिस केल्यानंतर मला सत्य जाणलं म्हणून मला विद्या प्राप्त झाली. म्हणून विद्या उदपादी, मला विद्या प्राप्त झाली. आता विद्या प्राप्त झाल्यानंतर काय त्याचं, ही विद्या प्राप्त झाली म्हणजे सगळंच आहे. आता विद्या किती प्रकारच्या तुम्हाला माहित आहे, दशबल म्हणतात बुद्धाला. मग ह्याचे किती विद्येचे प्रकार आहे तुम्हाला माहित आहे, उबे निवानासोती परचित्त ज्ञान, इधिविद वगैरे वगैरे. आपण अशा प्रकारचे ज्ञान घेतो त्याला अभिया म्हणतात. अभिया म्हणजे बुद्धाकडे सगळ्याकडे अभिया 6 बिया किंवा काही जास्त कमी जास्त असतात, परंतु बुद्धाकडे 10 अभिज्ञा असतात. त्या अभिज्ञा गेल्यानंतर त्या विश्वाचं सगळं त्यांना ज्ञान मिळालं असतं, कशाबद्दलच शंका नसती आणि कोणत्याच ठिकाणी जाण्यासाठी, बघण्यासाठी, पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी त्यांना कोणत्याच प्रकारचा अडथळा नसतो. म्हणून बुद्धाची व्याख्या आपण अशीच करूया की विश्वामधलं जेवढं ज्ञान आहे त्या ज्ञानाविषयी त्यांना कोणतीच शंका नाही आणि कोणताच अडथळा नाही. त्या 10 बलामुळे बुद्ध त्या ठिकाणी जाऊन सगळं प्रत्यक्ष ते ज्ञान घेतात आणि ते ज्ञान मिळाल्यानंतर परचित्त ज्ञानाने जसं सहस लोक धातू म्हणजे काय, 10,000 प्लेन्स असे येते की त्याच्यावर 10,000 लोक वाढतात. आपले 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स हे पृथ्वीवर जसे येतं तसे 10,000 ग्रहावर अशाच प्रकारच्या 31 प्लेन्स लोक असतात. आणि ते लोक कधी येतात, जेव्हा संमेलन असतो, मेळावा असतो, बुद्धाला भेटायचं असतं. जेव्हा तुम्ही महासमय सूत्राचं अनालिसिस करता त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे बघा, जसं सहस लोक धातू मधले सगळेच आले होते लोक जे बुद्धाला मानतात, बुद्धाकडे येऊन त्याला ज्ञान मिळवायचं असतं, आपले शंका निरसन करायचे असतात, ते जसं सहस लोक धातू येतात. मग त्या लोकांची भाषा त्यांना कसं, मग यांची कोणती स्क्रिप्ट असेल, कोणती भाषा असेल, ही भाषा त्यांची सगळ्यात महत्वाची म्हणजे प्रज्ञेची भाषा, म्हणजे भावनेची भाषा असते. एखाद्या मुख्या माणसात सुद्धा इशारे करतो, खुणा करतो, आपल्याला सांगतो. एखादा कुत्रा, पाळीव कुत्रा असतो, पटकन येतो, मालकाला ओळखतो, जनावर असतात, पाळलेले असतात, त्याच्याशी संवाद सांगण्यासाठी आपला दुसरं काही नसतं. त्याच्या चित्ताशी आपल्या चित्तानं केलेला संवाद असतो, तो भाषा असतो, तो त्याचे हावभाव, त्याचे काहीतरी सिंबॉलिक तर त्याच्यामध्ये बोलतोय तेही आपल्याला समजायला लागत असतात. अशा प्रकारची जसं सहस लोक धातू जरी वेगळे असते तर चित्त आणि भावना ही एकच आहे. या भावनेच्या माध्यमातून
हे सगळं क्लिअर करण्यासाठी बोधिसत्वांना 4 असंख्य 1,00,000 कल्प अशा प्रकारचा वेळ कालावधी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला लागला होता. आणि सम्यक संबोधी प्राप्त होऊन या लोकांशी संवाद साधण्यासाठी हे निखम करणं जरूरतच आहे. म्हणून निखमाची फार आवश्यकता असते. हे निखम केल्यानंतर जेव्हा ज्ञान होतं त्याचा फायदा हे सगळ्या लोकांना द्यायचा असतो. ह्या निखमाचे प्रकार किती असतात तर त्याच्यामधून ते आत बाहेरचं. आता हे एक तुम्हाला एक सूत्र सांगेल मी तुम्हाला. आपण पालीमध्ये शिकत असताना बऱ्याचशा आपल्या साधकांनी ते सूत्र वाचलं असेल. महासमय सूत्र, महासमय सूत्र म्हणजे महान हे म्हटलेलं जातं. श्रमण्याचे फल काय? महासमय सूत्र, समय फल सूत्र म्हणतात त्याला. महाश्रमणाचं फल काय आहे? तर बुद्धाकडे एकदा अजातशत्रू राजा बुद्धाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी बुद्धाला प्रश्न विचारतो की तथागत हे श्रमण झालेले असतात, याचं नेमकं फल काय तो, त्याला काय फायदा आहे तो? तर त्या फायद्यासाठी बुद्धाने त्याला फार वेगवेगळे उदाहरणं चांगले दिलेले आहेत. तर 2-3 प्रकारे गेले सांगितलं की महाराज आपल्या राजवाड्यामध्ये एखादा काम करणारा आहे. तर ते काम करणाऱ्याने प्रवर्जा घेतली आणि भिक्खू झाला. तो तुम्हाला भेटल्यानंतर किंवा तुमच्या पुढे आल्यानंतर तुम्ही काय करणार त्याला? मग हे राजा सुद्धा विद्वानच होता तसं पाहिलं तर. अजातशत्रू वडिलाला मारलं म्हणून आपण त्याला नका, त्याचा विचार करू नका, मात्र तो परिणाम. मग प्रज्ञावान होता तो सुद्धा. बुद्धाला उत्तर दिलं त्याने की अशा प्रकारचा जर कोणी माझ्याकडे माझा नौकर असेल, आता तो नौकर राहिला नाही, तो भिक्खू झालाय, माझ्या समोर आल्यानंतर किंवा श्रमणीर झालाय, चिवर परिधान केलंय, त्यांनी मुंडन केलंय, अशा प्रकारचं आल्यानंतर मी डेफिनेटच त्याला वंदन करील, त्याचा रिस्पेक्ट करील आणि त्याला जे काही मला घडेल ते मी त्याला दान देईल. मग हे श्रमण्याचं फल नाही का? हो, हे श्रमणाचं फल आहे. अशाच प्रकारे शेती करणारा माणूस तुमच्याकडे आला, वेगवेगळ्या प्रकारचे कामं करणारे असतात, हे जर तुमच्याकडे आले तर हे श्रमण्याचं फल नाही का? असं बुद्धाने त्यांना पटवून दिलं. मग आता हे श्रमण झाल्यानंतर काय होतो? ते श्रमण झाल्यानंतर त्यांना रिस्पेक्ट मिळतो, समाजामध्ये त्याला मान सन्मान मिळतो. त्याच्यानंतर त्याचे कोणत्याचे ऋण असतील कोणत्याचे द्यायचे, त्याच्यामध्ये बरेच प्रकारचे असतात, त्याच्यापासून मुक्ती होते, दास्यत्वातून मुक्ती होते आणि तो आता फ्री माइंडनं जिकडे तिकडे रिस्पेक्ट असतो, कोणत्याही विवंचनेत अडकलेला नसतो. त्याच्यामुळं हे सगळं त्याला लाभ सत्कार होत असतात. मग हे लाभ सत्कार होत असताना हे ध्यान साधना अशी करत असताना याचे प्रकार, निखम्माचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. गृहस्थी जीवनामध्ये सगळ्याचे बंधनं तोडून जेव्हा बाहेर जातो तेव्हा पहिली स्टेजचा मनाचा दृढ निश्चय असतो की पती पत्नी नातेवाईक मित्र मंडळी संपत्तीचा त्याग करतो. हा एक पहिली त्याची स्टेज आहे. त्या निखमाचा बेनिफिट होत असतो, त्याच्याशी त्याचं अटॅचमेंट राहत असतं. आणि दुसरी स्टेज आहे उपपारमिता. म्हणजे काय करतो? जेव्हा एखाद्याला आपल्या शरीराचा कोणता वरचा भाग द्यायचा असेल, एखादा डोळा द्यावा लागेल, एखादं दुसरं काही द्यावं लागत असेल, तर त्या आपल्या सेकंड स्टेजमध्ये तो बोधिसत्व असेल ना, तो त्याला दान करतो. हे अशा प्रकारची त्याच्या मनाची अवस्था झाली. आणि थर्ड स्टेजमध्ये जे असतो की आपलं शरीरही त्याला द्यायचं असेल तर तेही दान करत असतो. त्या परमार्थ पारमिता असतात. अशा प्रकारच्या त्या पारमिता पूर्ण करत करत सर्व ज्ञान मिळवत असतो. आणि तिथं ज्ञान झाल्यानंतर प्राप्त झाल्यानंतर आता काय करतो? बोधिसत्व असेल तर धम्मचक्र प्रवर्तन करण्यासाठी आणि बाकीचे असतील तर अरंतपद करण्यासाठी. अरंत म्हणजे भिक्खू भिक्खुनी यांनी त्याग करून जे ग्रस्ती झाले असते निखम असतं त्यांचं सुद्धा. परंतु आता इथं सर्व ग्रस्ती लोक निखम करतात आणि एक बोधिसत्व अनेक वेळा निखम करतो. आपण मग याच्यामध्ये महानिखम कुणाला म्हणायचं, हा एक प्रश्न आपल्या पुढे राहतोय ना. महानिखम म्हणजे काय? की जेव्हा बोधिसत्व अनेक जन्म घेत असतो, वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेतो
आणि हा शेवटचा जन्म जेव्हा त्याचा असतो त्या जन्मामध्ये त्याचं जे निष्क्रमण असतं, ग्रहत्याग असतो, त्याला महानिक्रम म्हणतात. कारण याच्या नंतर त्यांना आता निष्क्रमण करणं किंवा ग्रहत्याग करण्याचा पुढे चान्सच नसतो कोणता. हा शेवटचा असतो. म्हणजेच आपण म्हणतो ना महापरिनिब्बाण, महानिक्कम, हे बोधिसत्वाच्या जीवनातल्या घटना असतात, हे शेवटच्या असतात. तर तिथून अनंत प्राप्त होतो आणि पुन्हा येत नाही. म्हणून बोधिसत्वाच्या ह्याला महानिक्कम म्हटलेलं असतं. ते शेवटचं असतं, त्याचं निष्क्रमण ग्रहत्याग केलेलं असतं. या ग्रहत्यागातून तो सगळं काही साध्य करून जे आपलं अल्टिमेट एम आहे, ध्येय आहे, तो साध्य करत असतो. तर अशा प्रकारचं हे पुढे प्रश्न बरेच येऊ शकतात. ते तुमच्यावर सोडू का मीच घेऊ ते प्रश्न, असा प्रश्न आहे. तर हे निष्क्रमणामुळे त्याला लाभ सत्कार काय होतात आणि सगळ्या बंधनातून मुक्त झाल्यावर फ्री माइंडनं हे कसं करतो, म्हणजे निक्कम करतो. आणि त्या ठिकाणी ध्यान साधनेच्या माध्यमातून हे जे आपल्यामध्ये संयोजन जे आहेत ते संयोजन 10, पहिले 3 काढे की स्वतःपती, दुसरे 2 काढे की सकदागामी, आणि तिसरे आणखीन 2 काढे की तो अनागामी होतो, किंवा हे 5 काढे की तो अनागामीमध्ये जात असतो. अनागामी झाल्यानंतर सर्वच काढे की तो अनंत होत असतो. हे काढत असताना एक एक विकार संयोजन काढत असताना त्याला मार्गस्थ म्हणायचं. त्या स्टेजचं पूर्ण निघाल्यानंतर त्याला फलस्थ म्हणायचं. अशा प्रकारचं सामान्याच्या असतात. सर्वसामान्य ग्रस्ती हे अनंत पदासाठी जात असताना जेव्हा त्या स्त्रोतात पडलेले असतात, म्हणजे ते काय करतात, त्यांच्या मनाची एकाग्रता आणि त्याचे रिक्विजिट्स त्यांनी पूर्ण केलेले असतात. त्या रिक्विजिट्स म्हणजे ग्रहत्याग करून त्यांनी हे एक एक पायरी त्या संयोजनाची काढलेली आहे. त्यांना आपण आर्य पुग्गल म्हणूया की आर्य पुरुष म्हणूया. म्हणून आपल्या गाथेमध्ये बऱ्याच ठिकाणं अठ्ठपुरीस पुग्गलानी, म्हणजे अठ्ठपुरुष हे स्वतःपदी, सकदागामी, अनागामी हे मार्गस्थ असलेले 4, आणि ते फलप्राप्ती केली असती. त्या फलप्राप्तीनंतर त्याला अनंतपद प्राप्त होतो, त्याला फलस्थ म्हणतात. अशा रीतीनं 8 आर्य पुग्गल असतात. तर हे बोधिसत्वापेक्षा आणि बुद्धापेक्षा हे वेगळे असतात. यांच्याकडे त्या मर्यादा त्यांनी पार केलेल्या असतात. आता पुनर्जन्म मला व्हायचा नाही, घ्यायचा नाही म्हणजे त्यांचे सगळे 100% संयोजन नष्ट झाले असं म्हणता येत नाही. काही ना काहीतरी शिल्लक राहतात. आपण बघा ना, वर्गामध्ये 35% घेऊनही पास होतो, आणि काही 97, 98, 100% घेऊनही पास होतो. जे 100% घेऊन पास करतो त्या पुस्तकातलं किंवा त्या लेवलचं कोणतेच त्याला अज्ञान राहत नसतं. सगळ्या प्रकारचं पूर्ण घेतलं असतं. परिपूर्ण ज्ञान जिथं येतं तोच सम्यक संबुद्ध असतो. मग या ठिकाणी निखम हे जे केलेले असतात तर प्रत्येकाचे निखम म्हणतो, आणि बोधिसत्वानं अनेक वेळा केले असतात त्यालाही निखमच म्हणतो. अनंत पदासाठी ज्याने निखम केलेलं आहे त्यालाही निखमच म्हणतो. परंतु शेवटचं जे निखम असतं, बोधिसत्वाचं ध्येयानं केलेलं असतं की मला सम्यक संबुद्धी प्राप्त करायची असती, आणि त्याच्यासाठी मी निखम करत आहे, ग्रहत्याग करत आहे, त्यालाच महानिखम असं म्हणत असतात. तर अशा प्रकारे त्या निष्क्रम पारमिता त्यांनी पूर्ण केलेले असतात ग्रहत्याग करून. आता इथे एक प्रश्न मी विचारतो तुम्हाला. तर घरी राहून आपणाला निष्क्रमण न करता घरी राहून अनंतपद प्राप्त करता येतं का, आणि प्राप्त केल्यावर काय होऊ शकतं? कोणी सांगू शकत असेल तर मला त्याचं उत्तर सांगा. आहे का कोणाकडे याचं उत्तर? हॅलो. हा, बोला बोला सर. हा, बोला कांबळे साहेब बोला. घरी राहून अनंतपद नाही आपण अटॅच म्हणजे अनंतपदापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण की हे अनंतपद किंवा आपल्याला अचिव्हमेंट करण्यासाठी आपण पब्बजा घेतली पाहिजे. बरोबर आहे. तरच आपल्याला ते अनंतपद प्राप्त होतं असं माझ्या माहितीप्रमाणे. तुम्ही अजून क्लॅरिटी काय असेल तर तुमच्याकडे प्लीज. ठीक आहे, आपण चर्चा करूया. चालेल. दुसरा कोणाचा आहे का? दुसरा कोणी सांगू शकेल का? दुसरा कोणी सांगू शकेल? सर, घरात राहून पण मिळू शकेल, पण त्यासाठी खूप त्याग करावा लागेल. बर,
कोणता त्याग करावा लागेल? म्हणजे हेच आता तुम्ही जे सांगितलं ना की आता नैष्कर्म्य म्हणजे त्याग, मग कशा